हॅलो, गुड मॉर्निंग और गुड इव्हिनिंग. आता स्मॉल कॅपबद्दल बोलूया, स्मॉल कॅप पी ईबद्दल. ओके, आता हा ॲव्हरेज त्याचं 10 वर्षाचं किती होतं किंवा 2009पासून किती होतं. तर आम्ही चार्ट जो घेतला तो 2009पासून घेतला. ओके, स्मॉल कॅप BSE स्मॉल कॅप इंडेक्स. प्रत्येक जर तुम्ही स्नॅपशॉट 3 वर्षाचा घेतला त्याचं ॲव्हरेज वेगळं असेल. ओके, म्हणजे मीडियन 5 वर्ष घेतला त्याचं मीडियन वेगळं असेल. आणि आता मी टोटल 2009पासून घेतला. मी टिपिकली 15 वर्षाचा घेतलेला आहे. ओके, स्मॉल कॅप इंडेक्सचा PE प्री बाय ई रेशो. तर 2009ला हा PE रेशो होता 5.7. ओके, जेव्हा मार्केट तुफानी पडलं होतं फ्रॉम द जेव्हा तिकडे होम क्रायसिस झाला होता, राईट. म्हणजे अमेरिका पडलं होतं सगळं आणि मेजर क्रायसिस झाला होता इन फायनान्शियल मार्केट. ओके, सब प्राईम लोन्स त्याला म्हणायचे. आणि त्यानंतर जेव्हा पिकअप झाला 2009ला तेव्हा 19 होता PE. नंतर ॲव्हरेज टिपिकली या BSE स्मॉल कॅपचा इज 34. ओके, आणि तेव्हा तो 19 होता फक्त. त्याच्यानंतर जे तुफानी वरती गेलं मार्केट काही वर्षांमध्ये, आणि ह्याच्यामध्ये पीक्स येतात दर 7 वर्षांनी जोरदार पीक येतात. म्हणजे स्मॉल कॅपचा PE ॲव्हरेज PE 200 पण होता 2013ला. नंतर 2014ला 230 होता, 184 होता. 2018ला 114 होता. आणि नंतर 2019ला म्हणजे 19च्या एंडला बिफोर कोविड इट वॉज 253. आणि कोविडच्या नंतर लगेच इट वॉज 218. अनइमॅजिनेबल आहे ना, ॲव्हरेज 34. आणि हायेस्ट पीक म्हणजे स्मॉल पीक्स असतात ती, स्पर्ट्स असतात ते. ओके, इट माइट बी फॉर 15 days और 1 month. 218, 253, 184, 236 आणि 200. ओके, ॲव्हरेज इज ओनली 34. तर या जेव्हा स्पर्ट्स येतात स्मॉल कॅपमध्ये बिग स्पर्ट्स येतात आणि त्यावेळेला तुम्ही विकलेच पाहिजे शेअर. सगळे स्मॉल कॅप काढून टाकायचे. त्यानंतर तो 2-4-6 महिन्यामध्ये जोरदार आपटतो, जसं आत्ता आपटलं होतं ऑक्टोबरपासून, राईट. तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा हा टिपिकली 38 होता. ओके, आणि ॲव्हरेजच्या जस्ट वरती होता. तरीसुद्धा स्मॉल कॅप आणि प्रेझेंट वरती गेले होते शेअर्स. आणि सध्या किती आहे तो, तर टिपिकली आता 30 आहे. ओके, जूनमध्ये हा 30 आहे आणि ॲव्हरेजच्या खाली आहे, 34पेक्षा 30 खाली, राईट. आणि मार्च किंवा मेला किती होता, मे एंडला इट वॉज 28 ॲट द बॉटम. ओके, आणि 34 वॉज इज द ॲव्हरेज ऑफ लास्ट 10 years. 10 नाही 15 years, 19 ते 20-25. तर बघा आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की स्मॉल कॅपमध्ये स्पर्ट्स येत असतात. ओके, स्पर्ट्स म्हणजे एकदम उंच टेकड्या PE रेशोजमध्ये, की ज्याच्यामध्ये अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे आता ॲव्हरेज 34 आणि 200चा PE झाला स्मॉल कॅपचा, तर तुम्हाला विकायला पाहिजे. आणि हा पण एक इंडिकेटर आहे. जसा तुम्हाला मी आत्ता सांगितलं की स्मॉल कॅप ऑल कॅपचा इंडिकेटर आहे, तसाच स्मॉल कॅपचा वेगळा इंडिकेटर आहे. ओके, ऑल कॅपचा तुम्ही बघितलं असतं नो प्रॉब्लेम. ऑल कॅप ऑल्सो कॅचेस दे स्मॉल कॅप ऑल्सो PE रेशो. पण हे जर तुम्हाला कळलं की स्मॉल कॅपच्या जेव्हा पिक्स येतात P/E रेशोचे, आणि हे सगळे अवेलेबल आहेत. तुम्ही कुठे चार्ट टाका की गेल्या 10 वर्षाचा स्मॉल कॅपचा PE BSE